ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढी विरोधात आणि रावसाहेब दानवे यांच्या शेतकरी विरोधी विधानाच्या निषेधार्थ पार्क चौक येथे शिवसेनेच्या वतीने सायकल रॅली काढण्यात आली। शेतकऱ्याचा अपमान करणारा दानवेचा, शेतकऱ्याचा अपमान करणारा दानवेचा, मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांचा, छत्रपती शिवाजी महाराज की मोर्चा कशासाठी काढण्यात आलेला आहे, काय मागणी? मोर्चा नाही, केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शन आहेत। डिझेल पेट्रोलचे 2020 साली जे भाव झाले आहेत, तुम्ही जर जागतिक परिस्थिती बघितली तर 2012-13-14ला 111 रुपये डॉलरला बॅरल कच्च्या तेलाचं होतं। त्यावेळेला क्रूड ऑइल होतं, त्यावेळेला आपल्याकडं 69-65 रुपये लिटर पेट्रोल होतं। 110 रुपयाला क्रूड ऑइल असताना आणि आज 48ला जागतिक दर्जावर क्रूड ऑइल डिझेलचं झालेलं असताना सुद्धा, पेट्रोल झालं असताना आपल्याकडं जवळजवळ सोलापुरात 100 रुपये म्हणजे 93 रुपये लिटर झालेला आहे। हा भारतातला उच्चांक आहे। एवढी प्रचंड डिझेल आणि पेट्रोल वाढले की महागाई प्रचंड वाढती। गेले नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून नोटाबंदीचा कायदा असू दे, GSTचा कायदा असू दे, 2 कोटी लोकांना नोकरी देतो म्हटले तर 2 कोटी लोकांना तर नोकरी दिलीच नाही, पण 4 कोटी लोकांची नोकरी गेली। शेतकऱ्यांना फसवलंय। आज हजारो नव्हे लाखो शेतकरी तिथे बसलेले आहेत। हे सरकार फसवा आहे, हे सरकार अंबानीचं आणि अदानीचं आहे। यांना कसा फायदा होईल एवढंच आतापर्यंत यांनी बघितलंय। भारत पेट्रोलियम ही सरकारची कंपनी अंबानीने विकत घ्यावी म्हणून आज सगळं सरकारीकडचं खाजगीकरण चाललेलं आहे आणि नरेंद्र मोदी सरकार हा देश विकल्याशिवाय राहणार नाही याचा प्रक्षोभ आहे। महागाई प्रचंड वाढलेली आहे। आज शेतकरी रस्त्यावर आलेला आहे। सुशील बेकराच्या हाताला काम नाही आहे, प्रचंड वैफल्यग्रस्त आले। हे भारतीय जनता पार्टीच्या निषेधार्थ आम्ही सोलापूर जिल्हा म्हणून आम्ही सगळेजण शिवसेनेचे सगळे लोक इथं आंदोलन करतो। मुख्यमंत्री